नमस्कार मित्रांनो माय पंचायतच्या या व्हिडिओमध्ये आपण महापंचायतवर आपल्या ग्रामपंचायतचं अकाउंट कसं क्रिएट करायचं, जे काही अकाउंट क्रिएट केलं आहे त्याला तुम्ही जी काही पेमेंट डिटेल्स ऑफलाईन भरलेली आहे ती पेमेंट डिटेल्स कशी भरायची आणि फायनली आपण अकाउंट कसं ॲक्टिवेट होतं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊया. तर आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की महापंचायतचं अकाउंट जर ॲक्टिवेट करायचं असेल तर 3 स्टेपमधून जावं लागतं. सुरुवातीला तुम्हाला स्टेप 1 तुमच्या ग्रामपंचायत अकाउंट क्रिएशन करावं लागतं, म्हणजेच ग्रामपंचायत तुमचं रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं ते आपण आता बघणार आहोत. सेकंड स्टेपला जे काही तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतचं पेमेंटची डिटेल्स तुम्हाला त्या एका पेजवर भरावी लागते आणि पेमेंटची डिटेल भरल्यानंतर ती डिटेल्स महापंचायतच्या टीमकडे जाते. महापंचायतची टीम तुम्ही जी काही पेमेंट डिटेल्स भरली ती डिटेल्स आणि त्यांच्या बँकेची डिटेल्स यांचं अकाउंट व्हेरिफिकेशन करते आणि जर डिटेल्स बरोबर जर असेल, त्याच्यामध्ये तुम्ही भरलेलं पेमेंट असेल, LGD कोड असेल, सगळ्या गोष्टी प्रॉपर असेल तर तुमचं अकाउंट ॲक्टिवेट केलं जातं आणि त्याचा SMS तुम्हाला जो काही नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे त्या नंबरवर टेक्स्ट मेसेज स्वरूपामध्ये येतो. तर अशा प्रकारे 3 स्टेपमधून आपल्याला महापंचायत अकाउंट हे ॲक्टिवेट होत असतात. आपण पहिली स्टेप आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण अकाउंट कसं क्रिएशन करायचं ते बघूया. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की महापंचायतची अधिकृत वेबसाईट आहे महापंचायत.in. आपल्या गुगलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ही वेबसाईट टाकायची आहे. सगळ्यांना रिकमेंड करेल की महापंचायत ही फक्त गुगलच्या क्रोम ब्राउझरमध्येच वापरा. फायरफॉक्स किंवा मायक्रोसॉफ्ट एज याच्यामध्ये हे वापरू नका, कारण काही असे फीचर्स आहेत जसं की फॉन्ट म्हणा किंवा PDF फीचर्स म्हणा, हे इतर ब्राउझरमध्ये सपोर्ट करत नाही, ते फक्त क्रोम ब्राउझरमध्येच सपोर्ट करतं. सगळ्यांनी क्रोम ब्राउझरच वापरायचं आहे. असा वेबसाईटचा ॲड्रेस तुमच्या गुगलच्या बुकमार्कवरती ॲड्रेस बारमध्ये टाकायचा आहे. अशा वेब पेजवर तुम्ही याल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं होम, फीचर्स, प्राइसिंग आणि ट्रेनिंग आणि लॉग इन असा ऑप्शन आहे. तुम्हाला मी ट्रेनिंगच्या ऑप्शनबाबत नंतर बोलेल. बाकी लॉग इनवरती यायचं आहे. तुमचा अकाउंट क्रिएट असेल तरी लॉग इनवरती यायचं आहे, नसेल तरी लॉग इनवरती यायचं आहे. लॉग इनवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन तुमच्यासमोर दिसेल. इथे डायरेक्ट तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायला ऑप्शन असेल आणि पासवर्ड टाकायला तुम्हाला ऑप्शन असेल. आता हे कोणासाठी आहे? ज्यांचं अकाउंट ऑलरेडी ॲक्टिवेट झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. आता सुरुवातीला तुमचं अकाउंट हे ॲक्टिवेट नाही, त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ग्रामपंचायतचं. त्यासाठी इथं रजिस्टर डोंट हॅव ॲन अकाउंट यावर क्लिक, त्याच्यापुढे रजिस्टर नावाचं बटन त्यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत LGD कोड टाकायचा. जसं की आता मी जस्ट डमी कोड टाकतोय मी. त्याच्यानंतर इथं ग्रामपंचायत नाव टाकतो. जसं की आमची जे ग्रामपंचायत घेतो मालदाड. ओके. बऱ्याच लोकांना इथं टायपिंग करायला पण प्रॉब्लेम येईल, पण तो तुमच्या गुगल इनपुट टूलचा प्रॉब्लेम असेल. तर तुम्ही अशा वेळेस गुगल इनपुट टूल अनइन्स्टॉल करायचं आणि पुन्हा इन्स्टॉल करायचं. तुमचं अकाउंट टायपिंग सुरू होऊन जाईल. या ठिकाणी आता मी संजय शिंदे असं एक डमी नाव टाकतोय. मोबाईल नंबर टाकतोय मी. आता एक माझा जो मोबाईल नंबर तुम्हाला वापरायचा आहे तोच नंबर या ठिकाणी इथं टाकायचा आहे. 57 32 49. ईमेल आय डी तुम्ही, मी आता डमी ईमेल टाकतो, तुम्ही तुमचा रिअल ईमेल आय डी टाकायचा आहे. पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे क्रिएट करू शकता. फक्त पासवर्ड क्रिएट करताना त्याच्यामध्ये एक कॅपिटल अक्षर असावं, एक नंबर असावा आणि एक स्पेशल कॅरेक्टर असावं. या गोष्टी ध्यानात ठेवा. जसं की मी आता ते admin@123 टाकला जस्ट तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी. या ठिकाणी असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी इथं टाकायचा आहे. जस्ट आता मी OTP घेतोय. या ठिकाणी मला OTP आता मिळालेला आहे 25 31 41. अशा प्रकारे तुमचा OTP व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारचा स्क्रीन तुमच्या समोर येईल. कुणीही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्याशिवाय स्क्रीन लेफ्ट करायची नाही. सर्वांनी ग्रुप जॉईन का करावा? कारण याच्यावरच महापंचायतचे अपडेट्स दिले जातात, ट्रेनिंग दिले जातात, सर्व गोष्टी यावरच ग्रुपवर दिले जातात. इतर कुठेही शेअर केले जात नाही. त्यामुळं आठवणीने हा ग्रुप जॉईनच करायचा आहे. तर यानंतर काय होईल, तुमची पुन्हा लॉग इन स्क्रीन तुम्हाला दिसेल. आता तुमचं लगेच अकाउंट तुमचं ॲक्टिवेट होणार नाही. जसं आपण आता करून बघूया. जसं की आता मी हाच मोबाईल नंबर टाकतो आणि पासवर्ड मी admin@123 टाकतो. ओके.
आता लॉग इन केल्यानंतर हे बघा मला अशा प्रकारचा SMS आलेला आहे. काय? युअर सबस्क्रिप्शन हॅज बीन एक्सपायर्ड, प्लीज रिचार्ज अगेन. म्हणजे काय? का तुमचं अकाउंट आता फक्त क्रिएट झालेलं आहे, परंतु आता तुम्हाला तुमचं अकाउंट ॲक्टिव्हेट झालेलं नाही. अकाउंट ॲक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला त्याची पेमेंट डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी इथं भरायची आहे. त्यासाठी या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये ॲड युअर पेमेंट डिटेल्स आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं LGD कोड टाकायचा आहे, जो तुम्ही इथं टाकला होता. जसं 1 2 3 मी हा LGD कोड टाकला होता. UTR नंबर टाकतो मी इथं, UBIN मी 0, मी काहीतरी डमी UTR नंबर टाकतोय आता. आणि या ठिकाणी तुम्हाला 29,999 अमाऊंट ही अमाऊंट इग्नोर करायची. तुम्ही जी भरली ती इथं टाकायची. जसं की मी आता 18,999 भरली होती. आणि कधी भरली होती तर त्याची डेट इथे पेमेंट ट्रान्सफर करायची डेट निवडायची. जसं मी तर 3 तारखेला केलेलं होतं. आणि या ठिकाणी इथं सेंड फॉर अप्रुव्हलला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा मेसेज तुमच्या समोर येईल. युअर ऑफलाईन पेमेंट डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली. युअर पेमेंट इज करंटली अंडर व्हेरिफिकेशन विथ बँक रेकॉर्ड्स. वन्स व्हेरीफाय युअर महापंचायत अकाउंट विल बी अप्रूव्ह ऑटोमॅटिकली. साधारणतः याला 24 तास ते 48 तास लागतात. याच्यानंतर तुम्हाला अकाउंट तुमचं जी काय तुम्ही पेमेंट डिटेल्स टाकलेली आहे ती पेमेंट डिटेल्स आणि महापंचायतच्या अकाउंट डिटेल्स याच्याशी ती मॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर सगळं बरोबर जर असेल तर मात्र तुमचं अकाउंट ॲक्टिवेट केलं जाईल. ॲक्टिवेट केल्याचा टेक्स्ट मेसेज तुमच्यासमोर येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला महापंचायतचं अकाउंट कसं क्रिएट करायचं, पेमेंट डिटेल्स कशी भरायची आणि लॉग इन कसं करायचं या ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टी सांगता येतील. या ठिकाणी ॲक्च्युली तुम्हाला तुम्ही अकाउंट वगैरे ॲक्टिवेट झाल्यानंतर लॉग इन कसं करायचं ते पण आपण बघूया. आता या ठिकाणी जस्ट माझं चालू अकाउंट आहे, मी ते भरून घेतो. जसं की या ठिकाणी इथं लॉग इनवर क्लिक केलं. लॉग इन केल्यानंतर मी तो OTP टाकतोय. अशा पद्धतीने व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर आली म्हणजे तुमचं अकाउंट हे ॲक्टिवेट झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आता त्यानंतर आपण पुढचा येऊया महत्त्वाच्या टॉपिकवरती. आता अकाउंट ॲक्टिवेट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की आता करायचं काय यापुढं. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं लॉग इनच्या शेजारी ट्रेनिंग नावाचा ऑप्शन आहे. या ट्रेनिंग नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला महापंचायत कसं कसं डाटा एंट्री करायचं याचं स्टेप बाय ट्रेनिंग आपण दिलेलं आहे. जसं की सेशन 1 आहे, याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक डिटेल कशी भरायची आहे, लॉग इन झाल्यानंतर टॅक्स रेट कसे भरायचे आहे, असेसमेंट इयर कसं क्रिएट करायचं आहे, बँकेचे अकाउंट डिटेल्स कसे ॲड करायचे आहेत त्याची माहिती सांगितलेली आहे. जे टॉपिक याच्यात कव्हर केले ते सर्व टॉपिक या ठिकाणी इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर सेशन 2 तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जसं की तुम्हाला 8 नंबर तयार करायचा आहे. त्यासाठी काय डेटा कसा तुमच्या सॉफ्टवेअरमधला डेटा आपल्या महापंचायतमध्ये ॲड करायचा आहे एक्सेल शीटच्या थ्रू. तर त्याची सर्व डिटेल माहिती या ठिकाणी इथं टाकलेली आहे. बाकी इथं सेशन 3, 4, 5, 6 हे तुम्हाला इतर नमुने कसे जनरेट करायचे आहेत, उतारा कसा जनरेट करायचा, डिमांड बिल कसं जनरेट करायचं या संदर्भात आहे. तर मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी अगोदर सेशन बघून घ्यावं. डिटेल सेशन बघितल्यानंतर तुमच्या सर्व शंका क्लिअर होतील आणि याच्या व्यतिरिक्त जर काही शंका तुमची जर राहिलीच तर आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. मात्र कोणीही सेशन बघितल्याशिवाय आमच्या टीमला अप्रोच करू नका, कॉल करू नका. कारण जे आम्ही तुम्हाला कॉलवर सांगणार आहोत तेच तुम्हाला ऑलरेडी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. म्हणजे 2 मिनिटं कॉलवर समजून घेण्यापेक्षा अर्धा पाऊण तास तुम्हाला ह्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आम्ही समजून सांगितलं. तर सर्वांना विनंती आहे की आपल्याला लॉग इन कसं करायचं, अकाउंट कसं क्रिएट करायचं, पेमेंट डिटेल्स कशी भरायची आणि पेमेंट डिटेल्स भरल्यानंतर अकाउंट ॲक्टिवेट झाल्यानंतर डाटा एंट्रीला सुरुवात करण्यापूर्वी ट्रेनिंग कसं बघायचं या गोष्टींची कल्पना आली असेल. थँक्यू.